नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खास करून एक चांगला व्हिडिओ पाहणार आहोत की एक नवीन जी.आर. हा प्रस्तावित झालेला आहे, जो काही शासन निर्णय आहे की पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत 5,651 विद्यार्थ्यांना वाहतुकीचा जो काही मोबदला आहे तो दिला जाणार आहे। तर कशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला 6,000 रुपये हे दिलं जाणार आहे। तर त्याबद्दलची माहिती आपण या जी.आरच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, जो काही एक नवीन शासन निर्णय किंवा जी.आर. हा प्रस्तावित झालेला आहे आणि या जी.आर. अंतर्गत पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण 5,651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. किंवा हा शासन निर्णय आहे की पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत जे काही विद्यार्थी असतील त्यांना 5 किंवा 2-3 किलोमीटर हे येणारे विद्यार्थी असतील त्यांना जो काही वाहनाचा मोबदला असेल त्यांना या जी.आरनुसार मिळणार आहे की जे काही विद्यार्थी असतील त्यांना त्यांचा मोबदला मिळावा म्हणून हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गतचा किंवा च्या माध्यमातूनचा हा जी.आर. आहे। तर काय आहे महत्त्वाचा हा शासन निर्णय किंवा जी.आर, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत वाहतूक किंवा मदतनीस सुविधेचा लाभ घेणाऱ्या इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यास प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 6,000 रुपये इतकी रक्कम ही अनुज्ञेय आहे। सन 2024 आणि 25 करिता 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर किंवा मिनिमम 5 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या 5,651 विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा जो काही हा प्रस्ताव आहे, जो काही हा जी.आर. आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तशाच प्रकारे जो काही शासन निर्णय आहे आपण तो शासन निर्णय पाहणार आहोत की या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ॲनेक्सर ए मधील प्राथमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील 3,928, बी मधील किंवा माध्यमिक स्तरावरील 804 व सी उच्च माध्यमिक स्तरावरील 919 अशा एकूण 5,651 विद्यार्थ्यांना पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत सन 2024 आणि 25 करिता वाहतूक मदतनीस सुविधेचा लाभ अनुज्ञेय करण्यासाठी पात्र ठरवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांची जी काही विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व वैधता तपासणीच्या अटीच्या अधीन राहून सदर मान्यता प्रदान करण्यात येत आहे। ज्या विद्यार्थ्यांचं आधार नोंदणी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तशाच प्रकारे मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने पी.एम. श्री शाळा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावाअंतर्गत विद्यार्थी सदर लाभ घेण्यास पात्र आहे त्याची खात्री करूनच त्यांना लाभ दिला जाणार आहे की या शासन निर्णयामुळे कोणती शाळा बंद केली जाणार नाही, अशा प्रकारचं सुद्धा शासन निर्णयामध्ये एक नोंद करण्यात आलेली आहे की जे काही विद्यार्थी असतील आणि या विद्यार्थ्यांना म्हणजे 1 किंवा 3-5 किलोमीटरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जो काही प्रस्ताव म्हणजे जो काही हा प्रस्ताव या शासनाच्या निर्णयाअंतर्गत करण्यात आलेला आहे की जो काही त्यांचा मोबदला वाहनाचा मोबदला जो काही त्यांना येताना वाहनाचा मोबदला लागणार आहे तो त्यांना दिला जाणार आहे, म्हणजे 6,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थ्याला दिलं जाणार आहे। असे 5,651 विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा प्रस्ताव किंवा हा जी.आर. आहे आणि याच्यामध्ये एकूण 516 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासनाने काय केलेलं आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये मिनिमम म्हणजे 516 शाळांचा जो काही निर्गमित हा शासन निर्णय काढलेला आहे आणि या अंतर्गत 516 शाळा अंतर्गत 5,651 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। तशाच प्रकारे ही जर योजना चांगल्या प्रकारे त्यांना लाभ मिळाला तर त्याच्यानंतर सुद्धा त्यांना दुसऱ्या टप्प्यातसुद्धा अजून भरपूर शाळेचं नियोजन करतील। तर अशा प्रकारचा जो काही शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत आता विद्यार्थ्यांना म्हणजे 5,651 विद्यार्थ्यांना 6,000 रुपये हे शासनाकडून मिळणार आहेत। जो काही वाहनाचा मोबदला आहे तो त्यांना वाहतुकीचा मोबदला त्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा पी.एम. श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण 5,651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधेचा जो काही मोबदला आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारचा जो काही शासन निर्णय आहे तो 23 जानेवारी 2024चा आहे आणि या अंतर्गत हा नवीन शासन निर्णय प्रस्तावित झाला आणि या शासन निर्णय
नुसार आपण एक छोटासा अपडेट या विद्यार्थ्यांसाठी बघितला। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या विद्यार्थ्यांना पाठवायला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण जो काही नवीन प्रस्ताव GR येत असतो त्यांनाही माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।